गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. डॉक्टर विशाखा जहागीरदार, वैद्यकीय अधीक्षक, नामको कॅन्सर हॉस्पिटल नाशिक आणि कॅशियर महिला कर्मचारी, नामको कॅन्सर हॉस्पिटल नाशिक या दोघांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. नामको हॉस्पिटल येथे कॅन्सरचा उपचार करण्यासाठी 30,000ची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काहींना पेट्रोल येथे अटक केली आहे. याबद्दल अधिक माहिती अशी की तक्रारदार सुद्धा शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य सेवेत असताना शस्त्रक्रिये व पेशंट यांना डिस्चार्ज देण्यासाठी आरोपी डॉक्टर विशाखा जहागीरदार, कॅशियर महिला व डॉक्टर केबिन मध्ये असलेले तसेच पडताळणीमध्ये निष्पन्न झालेली गायत्री सूर्यवंशी यांनी संगनमत करून तक्रारदार यांच्याकडे 30,000ची लाच मागितल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालवलकर, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती स्वाती पवार, पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, पोलीस हवालदार शरद हेंबाडे, पोलीस हवालदार युवराज खांडवी, महिला पोलीस शिपाई राजश्री अहिरराव, पोलीस नाईक परशुराम जाधव यांनी केली आहे. एस मराठी न्यूज करिता नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.